एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई करायचा भार लादण्याचा प्रस्तावाला औपचारिक मंजुरी मिळताच लालपरीचा प्रवास आणखी महागण्याची शक्यता। महाविद्यालयातील सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आता बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय, तर नव्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय कठोरपणे लागू होणार। पाणी टंचाईमुळे खासगी टँकर्स, विहिरी, बोरवेल महापालिका ताब्यात घेणार। टँकर चालकांच्या संपानंतर पाणी टंचाई असल्यामुळे महापालिकेचा निर्णय। वॉटर टँकर असोसिएशनचे पदाधिकारी सध्या आयुक्तांच्या भेटीला। गुजरातमध्ये समुद्रात 1800 कोटी रुपयांचं 300 किलो ड्रग्ज जप्त, तर गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई। पुण्यामध्ये हातात कोयता घेत तिघांकडून सोसायटीमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न। सिद्रा सोसायटीमध्ये ही घटना सीसीटीव्हीत कैद। रहिवाशांच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप। बीड जिल्हा रुग्णालयातली घटना, तर रुग्णालय प्रशासनाकडून माध्यमांशी बोलण्यास नकार। कर्नाटकात ओबीसी आरक्षण 51% वाढवण्याची तयारी। कर्नाटकच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जातीय जनगणना अहवाल सादर। ओबीसींसाठी आरक्षण 32%वरून आता 51% करण्याची ही शिफारस। कोकणात उन्हाळी सुट्टीतील पर्यटन हंगामाला सुरुवात। सलग सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले, तर हजारोंच्या संख्येनं पर्यटक सध्या कोकणात। रशियानं युक्रेनच्या सुमी शहरावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये 34 जण मृत्युमुखी। पाम संडे साजरा करण्यासाठी लोक एकत्र जमलेले असतानाच ही घटना।